जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी। आज आपण इथं आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत राजा शिव छत्रपती यांची शिव जयंती साजरी करण्यासाठी इथं जमलेलो आहोत। व्यासपीठावरील सन्माननीय सर्व सदस्यगण, अध्यक्ष महोदय, आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच आदरणीय यशोदाताई खोटरे, उपसरपंच आदरणीय हिरामन भाऊ खोटरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय संजय भाऊ खोटरे, उपाध्यक्ष आदरणीय शंकरभाऊ महाले, त्यानंतर आपल्या ग्रामपंचायत सदस्य मायाताई खोटरे आणि सर्व उपस्थित सन्माननीय। आज माझ्या वाचनामध्ये एक पुस्तक आलेलं आहे शिवाजी महाराजांविषयी। ते पुस्तकाचं नाव आहे शिवाजी कोण होता आणि त्याचे लेखक आहेत गोविंद पानसरे। बरंच त्या पुस्तकावर वादन झालेलं आहे आणि त्या पुस्तकावर बंदी पण घातली होती आणि हे जे गोविंद पानसरे जे होते ते एकदम समाजवादी विचाराचे, समाजाला सुधारणा देणारे, प्रेरणा देणारे होते। आणि काही समाजामध्ये जसं प्रत्येकाची एक विचार परंपरा असते त्या पद्धतीनं त्या पुस्तकावर बंदी घातली आणि त्यांची कालांतराने पुढे हत्या पण झाली। तो विषय काय आपल्याला तिथं वादाचा आहे, तो इथं काही घ्यायचा नाही। परंतु त्या पुस्तकामध्ये जे विचार वाद कुठून आला की सर्वप्रथम त्या नावावरून आलेला आहे। त्या नावच असं होतं की शिवाजी कोण होता आणि शिवाजी महाराजांबद्दल एकेरी शब्दामध्ये तिथं उल्लेख केला होता। शिवाजी हा फक्त आपल्याला वाद घालायचं कळतं, परंतु त्या पुस्तकामध्ये जो खजाना दिला ना, मी ते पुस्तक वाचलं ना, त्या एकच पुस्तक आहे मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे। तुम्ही ठरवलं तर अर्ध्या तासात ते पुस्तक तुम्ही वाचून टाकता आणि ज्यांनी फक्त गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता हे पुस्तक जर वाचलं ना, त्यांनाच खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज कोण होते हे समजलं। बाकी तुम्ही शिवाजी महाराजांचे कितीही पोवाडे करा, कितीही जयंत्या साजऱ्या करा, किती मोठे मोठे ग्रंथ करा, त्याच्या मागे पूर्ण शिवाजी महाराजांचं दैवीकरण केलेलं आहे। परंतु गोविंद पानसरे इतके वास्तववादी लेखक होते ना, त्यांनी प्रत्येक माणसातला, प्रत्येक घरातला शिवाजी महाराज जागृत केलेला। त्यासाठी प्रत्येकाने शिवाजी कोण होता हे गोविंद पानसरेचं पुस्तक वाचलंच पाहिजे। जेव्हा मी वाचलो ना, त्या प्रत्येक शब्द मी सहारून गेलो। माझ्या मस्तकामध्ये ती ओळ ना ओळ आठवते आणि ते इतकं उत्स्फूर्तता देणारे आहे। त्यातलं फक्त मी तुम्हाला मोजकं सार सांगणार आहे। त्यामध्ये सांगितलेलं आहे की शिवाजी महाराज हे कोणते देव नव्हते, आपण त्यांना आज देव करून टाकलं आणि आपण शांत बसतो की शिवाजी महाराज एक देवाचा अवतार होते, शिवाचा अवतार होते, ते काम करू शकत होते आणि आम्ही साधे माणसं आहोत, आमच्यानी काय होतं आणि फक्त येते शिवजयंती आपण नाचतो, त्यांची पूजा करतो आणि बस एक वर्ष थंडगार चाललं। दारूच्या बाटल्या घेतल्या, केल्या, पेळल्या, तिकडे आपण काम करत नाही, आरस केलं नाही, चोऱ्या माऱ्या केल्या, झालं एकदा शिवाजी महाराजाला दया करून मोकळ झालो। पण गोविंद पानसरे यांच्या बेंबीच्या देटापासून त्यांना समाजामध्ये जी आपली अधोगती होत आहे, माझ्या या राजाने जेवढ्या कष्टाने आणि तळमळीने हे जे सौराज्य निर्माण केलं, हिंदवी सौराज्य, ते हिंदवी सौराज्य आज आपण कोणत्या रसातळाला नेऊन ठेवलेलं आहे, कोणत्या रसातळाला नेऊन ठेवलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का? फक्त शिवाजी महाराज की जय म्हणून चालणार नाही बाळांनो। त्या काळाचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर आपला महाराष्ट्र हा चारही बाजूनी शत्रूने वेढलेला होता, अंगावर अक्षरशः काटे यायचे। तो उत्तरेकडचा मुघल सम्राट, इकडे दक्षिणेकडचा आदिलशाही, निजामशाही, बरीदशाही, कुतुबशाही, गोव्याचा पोर्तुगीज, सिद्धीचा तो जोहर, सगळ्या बाजूनी आपल्या महाराष्ट्राचे लचके काढायला सगळे लोक टिपलेले होते। विचार करा त्या काळामध्ये काय होतं, धर्म ही संकल्पना नव्हती। हिंदू म्हणून जरी आपण जन्माला आलो तरी आपली एवढी हिंदू समृद्ध असं जे मंदिरं होते ती पाडली जायची, ते विध्वंस केला जायचा,
सगळीकडे मस्जिदी उभारलेल्या होत्या, आपल्या सगळ्यांना जबरदस्तीने हिरव्या टोप्या घालाव्या लागायच्या आणि त्यांच्याकडे आपल्याला चाकरी करायला लागायची. का? माझ्या ह्या मातीमध्ये, माझ्या महाराष्ट्रामध्ये का सगळ्यांनी हातामध्ये बांगड्या घालून भरलेल्या होत्या का? नाही. शौर्य होतं, परंतु आपल्यामध्ये गुलामगिरी होती. आपल्याला कोणीतरी वश केलेलं होतं आणि आपल्याकडे ताकद जरी असलं, प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज एवढे शूर होते, परंतु ते चाकरी करायला कुठं जायचे? आदिलशाहीकडे, कधी निजामशाहीकडे, आणि ते आपल्याला हीन वागणूक द्यायचं. असंच असतं. जेव्हा सत्तेवर मूर्ख लोक येतात ना, तेव्हा तुम्ही कितीही पराक्रमी राहा, किती शहाणं राहा, तुम्हाला त्यांची काय करावं लागतं? गुलामगिरी. आणि गोविंद पानसरेला नेमकं हे छेडायचं होतं की माझ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीतला एक शिवाजी बाहेर आला पाहिजे, असं त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की शिवाजी महाराज हे कोणते दैवी अवतार नव्हते, ते पण आपल्यासारखेच मानवाचा अवतार होता. त्यांनी पराक्रमाने शहाजी महाराजांनी आणि जिजामाताने प्लॅनिंग केली होती. आपल्याकडे शौर्य आहे, आपल्याला इतरांना गुलामी करावं लागतं, पण माझ्या पोटी जो पुत्र जन्म येईल ना, तो आपल्या देशाचा, आपल्या धर्माचा, राज्याचा आणि सगळ्या जनतेचा उद्धार करल, हे स्वप्न. मग ज्या वेळेस घराघरातला प्रत्येक आई वडील असं स्वप्न पाहेल की माझ्या घरी, इतरांच्या घरी शिवाजी जन्माला घालून उपयोग नाही बाळांनो, तर प्रत्येकाने आपल्या घरामध्ये शिवाजी जन्माला झाला पाहिजे. तुम्ही सुद्धा शिवाजी महाराज आहात, मी पण शिवाजी महाराज आहे, हे पण शिवाजी महाराज आहे. आपल्याला प्रत्येक क्षेत्रामधला शिवाजी महाराज बनायचा आहे. आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, शिक्षक असलं तर आमच्या हातामधले खडू, पेन, पुस्तक हे आमचे हत्यार आहेत. आपल्या सत्तेवरती असलेले आदरणीय सरपंच मॅडम, आदरणीय उपसरपंच साहेब आणि सर्व हे आपल्या गावासाठी रात्रंदिवस तळमळ करतात, ते त्या क्षेत्रातले शिवाजी महाराज आहेत. आपले खोटरे बाबा जरी असे, ते प्रामाणिकपणे काम करतात, ते पण शिवाजी महाराज आहेत. आपल्या ह्या अंगणवाडीत आहे, त्या पण लहान बाल गोपाळांचं मायाताईंनी सांगितल्याप्रमाणे हे करतात, त्या पण ते शिवाजी महाराज आहात. तुम्ही पण शिवाजी महाराज आहात. तुमचं कर्तव्य काय आहे? तुम्हाला काय करावं लागणार आहे? अभ्यास. अभ्यास करून तुमच्या आई वडिलांचे स्वप्न मोठे करायचे आहे. मग गोविंद पानसरेंनी नेमकं हेच सांगितलेलं आहे. शिवाजी महाराजाला कोणत्या भवानी मातेने जादूने तलवार दिलेली नाही, ती तलवार सुद्धा शिवाजी महाराजांनी पोर्तुगालकडून घेतलेली आहे. अरे, ताकद ही त्या तलवारीत नसतं, हत्यारात नसतं, तर ताकद असते त्या छातीमध्ये, हिमतीमध्ये. ज्याच्या हातामध्ये, ज्याच्या छातीमध्ये हिंमत आहे, ज्याच्या मनगटात ताकद आहे, तो कसली तलवार घेईल आणि जिंकेल. परंतु माझ्या या शिवाजी महाराजांचं दैवीकरण करून टाकलेलं आहे आणि सगळे लोक आळशी झालेले आहेत. कोणत्या जादूही नव्हती. माझ्या या राजाच्या मनगटामध्ये ताकद होती, माझ्या या राजाच्या छातीमध्ये ताकद होती. माझ्या या राजाला, या महाराष्ट्रावर जे अन्याय अत्याचार होत होते, त्याच्यामध्ये त्यांना तळमळा होती. त्यांनी ठरवलं माझा स्वधर्म झाला पाहिजे, आमच्या हिंदू धर्माला सुद्धा मानाने आपलं वैभव पूर्वी प्राप्त झालं पाहिजे, माझ्या सगळ्या जनतेला आरामामध्ये कष्ट करून खाता पिता आलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, आताच आपल्या मॅडम लता आहेर मॅडम यांनी सांगितलं, मराठा हे कोणते एक जात नाही आहे. मराठा म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक जाती पातीचा माणूस म्हणजे मराठा. मराठा म्हणजे मावळा. आणि या माझ्या राजांनी सगळ्यांना सोबत घेतलं बाळांनो, सगळ्यांना सोबत घेतलं. तो कोणत्या जातीतला आहे, पातीतला असं काय नाही. इव्हन ज्या मुस्लिम शत्रूशी लढत होते, त्या मुस्लिम धर्माचे कितीतरी प्रामाणिक लोक माझ्या राजाच्या ह्या सैन्यामध्ये होते. त्यांच्या आरमार खात्याचा प्रमुख, त्यांचा गुप्तहेर खात्याचा प्रमुख, असे खूप सारे. मग माझा राजा कधी जात पात मानलेला नाही. माझ्या राजाला तुम्ही देव मानू नका, माझ्या राजाला फक्त एक मराठा समाजापुरतं मदनीर करू नका. माझा राजा घराघरात गेला पाहिजे आणि माझ्या राजासारखा प्रत्येक घरातून एक शिवाजी समोर आला पाहिजे. मग त्या पुस्तकामध्ये हेच सांगितलेलं आहे की आपण त्यांना देव मानून, ते देव होते, ते करू शकले, आम्ही काय सर्वसामान्य माणसं आहोत, आम्ही करणार नाही, करू शकणार नाही. असा जो न्यूनगंड निर्माण झाला आपल्यातला, तो न्यूनगंड आपला दूर झाला पाहिजे आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढला पाहिजे की मी पण काय आहे, एक शिवाजी महाराज आहे, पुढे चालून मी खूप मेहनत करणार आहे, मी या माझ्या गावाचे, समाजाचे, देशाचे ऋण फेडणार आहे. असा पराक्रम जेव्हा तुमच्यामध्ये जागा होईल ना, त्या आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी झाल्यासारखी होते.
या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठाने मला तुमच्या समोर दोन गोष्टी बोलण्याच्या संधी दिलेली आहे आणि काही चुकलं असेल तर सर्वांनी माफ करून मला घ्यावं. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय 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 भवानी. जय 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 भवानी.